शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण PI इंडस्ट्रीज या कंपनीच्या क्लच या बुरशीनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याचे मोड ऑफ ॲक्शन असेल, तसेच ते कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना नियंत्रित करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण, अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, सध्याचे वातावरण बघता आपल्याला बाजारामध्ये विविध प्रकारचे बुरशीनाशकही पाहायला मिळत आहे. तर आज आपण PI इंडस्ट्रीज या कंपनीच्या क्लच या बुरशीनाशकाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला PI इंडस्ट्रीज या कंपनीच्या क्लचविषयी संपूर्ण माहितीही मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, PI कंपनीच्या क्लच या बुरशीनाशकामध्ये आपल्याला कोणते घटक हे पाहावयास मिळत असतात. तर यामध्ये पायराक्लोस्ट्रोबिन हे 5% व मेटिराम हे 55% आपल्याला WG म्हणजेच वेटेबल ग्रॅन्युल या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहावयास मिळत असते. तर शेतकरी मित्रांनो, हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक आहे व याची आपण जर का मोड ऑफ ॲक्शन बघितली तर पायराक्लोस्ट्रोबिन, तर हे बुरशीतील मायटोकॉन्ड्रियल इलेक्ट्रॉन वाहतूक रोखते. त्यामुळे बुरशीला ऊर्जा मिळत नाही व त्यामुळे बुरशी ही मरण पावत असते. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, मेटिराम, तर हे कॉन्टॅक्ट बुरशीनाशक आहे जे बुरशींच्या बीजाणूकणांना मारते, त्यामुळे नवीन बुरशीही तयार होऊ देत नाही. तर शेतकरी मित्रांनो, यातील मेटिराम हे कॉन्टॅक्ट व संरक्षणात्मक बुरशीनाशक आहे व पायराक्लोस्ट्रोबिन हे सिस्टेमिक बुरशीनाशक आहे. तर शेतकरी मित्रांनो, फवारणी केल्यावरती आपल्याला पिकामध्ये काय फायदे हे पाहावयास मिळत असतात. तर हे ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक आहे, त्यामुळे विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी मिळत असते. तसेच याचा वापर आपण प्रिव्हेंटिव्ह व क्युरेटिव्ह अशा दोन्ही अवस्थेत करू शकतो, म्हणजे रोग येण्याआधी व रोग आल्यावरती आपण वापर करू शकतो. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, फवारणी केल्यावरती हे पिकामध्ये जलद गतीने शोषले जाते. तसेच यामध्ये आपल्याला ट्रान्सलॅमिनार ॲक्शन ही पाहावयास मिळत असते, म्हणजे बुरशी जर का पानांच्या खाली जरी असली तरी आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी मिळत असते. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, पिकामध्ये फवारणी केल्यावरती आपल्याला फायटोटॉनिक इफेक्ट दिसत असतो, म्हणजे पीक हे आपल्याला हिरवेगार होताना दिसून येत असते. तर शेतकरी मित्रांनो, क्लच या बुरशीनाशकाचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो. तर सर्वच भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण क्लच या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, क्लच हे बुरशीनाशक आपल्याला कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना नियंत्रण देत असते. तर टोमॅटो पिकातील लवकर येणारा करपा व उशिरा येणारा करपा, त्याच पद्धतीने बटाटा पिकातील उशिरा येणारा करपा, त्याच पद्धतीने द्राक्ष पिकातील डाउनी मिल्ड्यू, अँथ्रॅकनोज व पानांवरील ठिपके, अशा विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण देत असते. तर शेतकरी मित्रांनो, क्लच या बुरशीनाशकाचे आपण प्रमाण काय घेऊ शकतो. तर याचे प्रमाण आपण प्रति लिटर पाण्यासाठी 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी आपण फवारणीसाठी घेऊ शकतो. तसेच आपल्याला जर का एकरी वापर करायचा झाला तर एकरी आपण 600 ग्रॅम प्रति एकर याचा वापर फवारणीसाठी करू शकतो. तसेच शेतकरी मित्रांनो, याची जर आपण रेनफास्टनेस बघितली तर रेनफास्टनेस ही 2 तासांची आहे, म्हणजे फवारणी केल्यावरती 2 तासात जरी पाऊस आला तरी आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी मिळून जात असते. तर शेतकरी मित्रांनो, हे एक चांगले ब्रॉड स्पेक्ट्रम सिस्टेमिक बुरशीनाशक आहे व याचा वापर आपण विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोग नियंत्रणासाठी करू शकतो. तरी कंपनी लेवलच्या सल्ल्यानुसार जर वापर केला तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण PI इंडस्ट्रीज या कंपनीच्या क्लच या बुरशीनाशकाविषयी माहिती बघितली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसंच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.